काही कारण नाही. बहुमत आहे का? यांनी महाराजांनी 40 घेऊन जात असताना सगळ्यांनाच सांगितलं तुला मंत्री करतोय, असंही असू शकतं. त्याच्यामुळं कुणाला मंत्री कुणाला राज्यमंत्री, आता ते 105 भाजपचे त्यांनाही वाटतं 106 मला वाटतं, किंवा आपल्यालाही आता मंत्रीपद मिळालं पाहिजे. एक तर त्यांना मुख्यमंत्री पद नसल्यामुळं त्यांच्या आमदारांचे इतके चेहरे पडले की न सांगितलेलं बरं. ठीक आहे, तो राजकीय त्या ठिकाणी घटना घडल्या त्या खोलामध्ये मी जास्त जात नाही. परंतु मधी मला प्रमोद जगताप भेटले होते आणि त्यांनी सांगितलं की दादा साहेबांच्या वाडीमध्ये विविध विकास कामाचं लोकार्पण आणि एक कार्यकर्त्यांचा मेळावा अशा पद्धतीने घ्यावा. काही लाख रुपयांची कामं ही आपण त्याच्यामध्ये केलेली आहे. त्यामध्ये आपल्या गावाच्या करता पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमामधनं देखील जवळपास 1,16,00,000 रुपयाचं काम 1,22,45,000 असं एक काम त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्याच्यातून 2 लाख लिटर क्षमतेची RCC बैठी टाकी आपण केलेली आहे आणि त्यालाही त्याची प्रशासकीय मान्यता 15 लाख रुपये दिलेली आहे. त्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. खरं तर ही ज्यावेळेस योजना झाली त्यावेळेस मानसिक 40 लिटर पाणी ग्रामीण भागामध्ये द्यायचं धोरण होतं. नंतर आम्ही लोकांनी बदललं, आता ते मानसिक 55 लिटर ग्रामीण भागामध्ये. शहरी भागामध्ये काही ठिकाणी 70 आहे, काही ठिकाणी 135 लिटर आहे. अशा पद्धतीनं महानगरपालिका, नगरपालिका अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग, ड वर्ग आणि नगरपंचायती असं ते त्याच्यातलं धोरण आहे. त्या पद्धतीनं पण कामं बारामतीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपण हातामध्ये घेतली. खरं तर मला नेहमीच वाटतं अशा प्रकारची कामं झाल्यानंतर कामाचं भूमिपूजन उद्घाटन हे निमित्त असतं, पण त्या निमित्तानं तुम्हाला भेटता येतं. आता देखील आल्यानंतर आपल्या इथं आम्ही स्वयंभूचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं. त्या संदर्भामध्ये मी आता शिखर बघत होतो. शिखर पण माझं दिलीपराव तुम्ही सगळ्यांनी काम केलं होतं, परंतु आता तिथं काही झाडं उगवलेली आहेत. माझी तुम्हाला सगळ्या ग्रामस्थांना, काही माझ्या आता सोपा परगणा परिसरातले, काही भागातले सर्व कार्यकर्त्यांना विनंती की बाबांनो, मी बारामती शहरात पण काही कामं करतोय, तिथेही मी दाखवत असतो की काही इमारती त्याच्यामध्ये पक्ष्यांच्या बिया, पक्ष्यांच्या फळ खाल्लं तर त्याच्या बी देखील त्याच्या पोटात जातं आणि विष्ठेतनं ज्यावेळेस बाहेर पडतं ते जर बी त्या अशा प्रकारच्या कुठं पडलं तर इतकं जोमाने, म्हणजे आपण बी पेरून जसं जोरात येणार नाही त्यापेक्षा जोरात तिथं ते झाड उगवत आहे आणि त्याचा खूप मोठा फटका शिखराला बसतोय, खूप मोठा फटका इमारतीला बसतोय. अक्षरशः सिमेंटची काम असलं तरी ते क्रॅक करतंय, मुळ्या त्याच्या, अशा खूप गोष्टी होतात. तर त्याच्यामध्ये देखील आपण जे आता नवीन निवडून आलेले आमचे ग्रामस्थ हे असतील, सदस्य असतील, त्यांनी आणि तुम्ही सगळ्यांनीच लक्ष दिलं पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. त्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी कोरोनाच्या संकटामध्ये यशस्वी सामना केला. आता कुठं परिस्थिती डोळ्यावर येत असतानाच हे सत्तांतर झाले, तरी देखील स्वाईन फ्लू म्हणून एक आजार आलेला आहे आणि त्याच्यातून काही लोक दगावलेली आहेत आणि काही काही ठिकाणी अजूनही कोरोनाचं संकट डोकं वर काढतंय. त्याच्यामुळं इथं माझा मास्क सोडला तरी एकही पठ्याने मास्क लावलेला नाही, अशा पद्धतीचं आहे. ठीक आहे, तुमच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढली पाहिजे. लोकही बरेच दिवस मास्क लावून वैतागले, अशा प्रकारचं सगळ्या अडचणी होत्या. परंतु दुर्लक्ष करून तुम्हाला मला चालणार नाही, कारण मागं तुमच्या माझ्या घरातली जीवा भावाची माणसं आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेली आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्याकडं आपण तितक्याच गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आता साहेबाच्या वाडीची दिलीपराव सांगतात 11 लोक आपल्याला त्या ठिकाणी सोडून गेली. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला जाणवलंच नाही की तो आजार किती गंभीर आहे, तो रोग कशा पद्धतीनं माणसाला
संपवतो. सगळे आपण नवीनच होतो, पहिल्यांदाच तशा पद्धतीनं कोण म्हणतंय चायनात, कोण म्हणतंय इतर देशात, कोण म्हणतंय दुबईत कुठून तरी तो आजार आला होता आणि त्याची जबरदस्त किंमत आपण सगळ्यांनी मोजलेली आहे. ही पण आठवण आपण विसरता कामा नये अशी माझी आपल्याला विनंती आहे. आज 1 महिना उलटून गेला तरी देखील मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाहीये. फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघच जण राज्याचा कारभार त्या ठिकाणी करतायत. त्यामुळे राज्यातली किती काही म्हटलं तर विकास कामं ठप्प झाली आणि आता त्यांच्यावर इतका भार आलेला आहे की मुख्यमंत्री आजारी पडायला लागले. कुणीच आजारी पडू नये, पण तोच जर भार मुख्यमंत्री महोदय, मी चांगल्या भावनेने म्हणतो, मी त्याच्यात राजकारण करत नाही, टीका टिप्पणी करत नाही, तेच तुम्ही बाकीच्या 40-42 लोकांचं मंत्रिमंडळ केलं असतं तर कामाची वाटणी झाली असती. जो तो पालकमंत्री त्यांच्या जिल्ह्यामध्ये काम करत राहिला असता. अशा प्रकारची संकट आल्यानंतर आढावा बैठकी झाल्या असत्या, त्याच्यामध्ये काय लोकांचे प्रश्न आहेत ते समजून घेता आले असते. आता अनेक जण काही सांगतात, परंतु सचिवांना सांगितलं तर सचिव म्हणतात की आम्हाला आदेश पाहिजे, पण ते आदेश देण्याच्या करता त्या खात्याच्या मंत्र्याची जबाबदारीच कुणावर नाही, सगळी जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे. म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्याकडे पण अजून कुठलं खातं नाही, कारण मी उपमुख्यमंत्री पद बघितलंय. त्यांना कुठलं तरी खातं दिल्यावर त्या खात्यावर ते त्या ठिकाणी जे काही आदेश असतील ते आदेश देऊ शकतात. जो काही निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय तो घेऊ शकतात. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. सरकार येत असतात, सरकार जात असतात. आता देखील आपल्या भिलारवाडी आणि तुमच्या जळगाव कपाला निवडणूक झाली. ठीक आहे, कधी कोण निवडून येतं, कधी कोण निवडून येतं, पण काम विकासाची तशीच पुढे चालू असतात. आता हे दोघं जण सरकारमध्ये आल्यानंतर जनहिताच्या प्रत्येक निर्णयाला स्थगिती देण्याचं काम त्या सरकारने केलं. कामं काही वैयक्तिक कुणाची होती का? कामं सार्वजनिकच होती. वेगवेगळ्या गावची, तालुक्याची, जिल्ह्याची, राज्याची होती, पण दिली स्थगिती. आणि त्याच्या संदर्भामध्ये पुढचंही नक्की सांगत नाही की पुढे काय होणार आहे. त्याच्यामध्ये ग्रामविकास विभागाच्या निधीसह जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीला देखील या मान्यवरांनी स्थगिती दिलेली आहे. असं कधी महाराष्ट्रामध्ये घडलं नव्हतं. आता महाविकास आघाडीच्या सरकारने पण अधिक चांगल्या प्रकारचे निर्णय घेतले, परंतु हे निर्णय कोणत्या हेतूने ते बदलतायत ते अजून राज्याला समजायला मार्ग नाहीये. त्याच्यातूनच आज आपण या सगळ्या गोष्टी बघतोय. गावच्या विकासाला गती मिळण्याच्या ऐवजी राजकारण मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यामुळे गावाच्या विकासाला खीळ बसणार आहे. पण आम्ही सगळ्यांना सांगतो, ज्यावेळेस आम्ही पदावर असतो त्यावेळेस आम्ही नियम तोडून चालत नाही. आम्ही ज्यावेळेस तुम्हाला सांगतो नियमांनी वागा, आम्ही ज्यावेळेस तुम्हाला सांगतो 10च्या पुढे रात्री लाऊडस्पीकर बंद, परंतु आता मुख्यमंत्री फिरत असताना रात्री 1.5 काय 2 काय लाऊडस्पीकर चालू. पण पोलिसांना सांगावं तर पोलिसांना आदेश देणारे जर नियम तोडत असतील तर बिचारे पोलीस तरी काय करणार. आम्ही जर म्हटलं की अरे ते कसं चालतं, ते पोलीस म्हणतात आमच्या घड्याळात अजून 10च वाजले नाही. त्यांना दुसरं उत्तर नाही. ते कसं म्हणतील 1:30 वाजला तरी मुख्यमंत्री बोलतात त्याला आम्ही काय करायचं, तर बिचाराची उल बदली. ही अवस्था, अशी सगळी परिस्थिती आहे. मी मध्ये राज्यपाल महोदयांना पण सांगितलं, राज्यपाल महोदय तुम्हाला तो सांगण्याचा अधिकार आहे, तुम्ही सांगा. जरूर प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा, गट वाढवण्याचा अधिकार आहे. पार्टीमध्ये इतरांना प्रवेश देण्याचा अधिकार आहे, पण त्या अधिकाराचं तंतोतंत जे संविधानाने सांगितलेलं, कायद्याने सांगितलेलं, नियमाने सांगितलेलं त्याचं पालन ते केलं गेलं पाहिजे. मग ती किती मोठी व्यक्ती असो किंवा तो शेवटचा त्या गावचा माणूस असो, हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. एकंदरीतच त्या सगळ्या परिसरामध्ये जी काही कामं चाललेली आहेत, अनेक भागामध्ये अनेक प्रकारची कामं चाललेली आहेत. अनेक सरपंच लोक, अनेक गावातले प्रमुख लोक आमच्या उद्घाटनाला, आमच्या भूमिपूजनाला वेळ द्या, आता इथनं पण पुढं त्याच्यामध्ये मोरगावला जायचंय, तिथून सुप्याला जायचंय, काराटीला जायचंय, सुप्याला जायचंय, हे सगळे
गरजतंय. रोज संध्याकाळी पाऊस येतोय. मधल्या काळामध्ये आपल्याला त्याची फार मोठी किंमत त्या ठिकाणी मोजावी लागली. आता एकंदरीतच पावसाची परिस्थिती बरी असल्यामुळे नाझऱ्यामध्ये पण काल मला वाटतं 28% 30% पाणी आलेलं आहे. अजूनही आपल्यामधलं सप्टेंबरचा पाऊस, ऑगस्ट मधला पाऊस आणि इव्हन हवामान खाते यंदा ऑक्टोबरलाही पाऊस आहे म्हणून सांगते. ते जर झालं तर धरणं भरतील, पण वावरी पाऊस झाला पाहिजे. विशेषतः आपल्या भागात नाही, जिथं कॅचमेंट एरिया धरणाचा आहे, वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेंगर, चास कमान, तिकडं भीमा आस्केट, भावा आस्केट किंवा इकडं नीरा देवघर, गुंजवणी, भाटगर आणि वीर, या सगळ्या धरणामध्ये आता बघता बघता मी काल परवा नगरच्या भागामध्ये होतो तर तिथं उजनी 80%च्या पुढे गेली. कधी कधी इतक्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये उजनी धरण 80%च्या पुढे गेलेलं पाहण्यात नाही. पण ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. लोकांना देखील त्याच्यातनं एक समाधान मिळतं. ते पण चांगल्या आपल्या कार्यांची सेवा करू शकतात. याही गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतल्या पाहिजे. सध्या राज्यामध्ये आपल्याला एक अस्थिरतेचं वातावरण पाहायला मिळतंय. काही जणांच्याकडनं जाणीवपूर्वक, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, धर्माधर्मामध्ये, जाती जातीत, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं जाणीवपूर्वक प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. मात्र कृपया कोणी अशा लोकांच्या नादाला लागू नका. त्यांच्या राजकीय इच्छा पूर्ण करण्याकरता आपलं सामाजिक वातावरण बिघडून देऊ नका. उद्याच्या 15 तारखेला स्वातंत्र्य दिन आहे. ज्या कुठल्या स्वातंत्र्य सेनानींनी त्या काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कुटुंबाची, प्रपंचाची पर्वा न करता त्या लढ्यामध्ये महात्मा गांधींनी आवाहन केल्यानंतर स्वतःला झोकून दिलं. त्यांनी स्वातंत्र्य मिळवल्यामुळे आपण सगळेजण हे दिवस पाहतो. आणि त्याच्यामुळे 75वा स्वातंत्र्य दिन सर्वांचा, भारतीयांचा आहे. अतिशय आनंदाने, अतिशय उत्साहाने आपण प्रत्येकाने आपापल्या घरावर झेंडा त्या ठिकाणी लावला पाहिजे आणि तो स्वातंत्र्य दिनाचे 75वं वर्ष हे साजरं केलं पाहिजे. अशा प्रकारची देखील माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती. पण हे करताना आपण अनेक वर्ष आपापल्या भागामध्ये राहतो. कधी हा त्या जातीचा, त्या नात्याचा, त्या गोत्याचा, अशा प्रकारचा भेदभाव आपल्याला आदरणीय पवार साहेबांनी शिकवला नाही, शाहू फुले आंबेडकरांनी शिकवला नाही, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील, कुणीही महान व्यक्ती ज्या होऊन गेलेले आहेत त्याच्यातल्या कुणीही हे आपल्याला शिकवलेलं नाही. ह्याची खुणगाठ सतत मनामध्ये ठेवा आणि त्या प्रकारे आपण सगळ्यांनी वागा आणि आपल्या राज्याचं, आपल्या परिसराचं सामाजिक वातावरण कदापि बिघडून देऊ नका. आजही तुमच्या माझ्या राज्यातली मोठ्या प्रमाणात जनता ग्रामीण भागामध्ये राहते. त्यामुळे शहरी भागाच्या विकासाच्या बरोबर तुमच्या माझ्या ग्रामीण भागाचा पण विकास झाला पाहिजे. आणि खेडी असो किंवा शहर, दोन्हीचा समतोल विकास साधण्यावर आम्ही 2.5 वर्ष सरकारमध्ये असताना भर दिला. कारण अर्थ मंत्रालय माझ्याकडेच होतं, तरी देखील काही जण दादांनी आम्हाला पैसे दिले नाही, फलानं केलं नाही, अमके केलं नाही, रॅडीचा डाव काहीतरी करतात, खेळतात. वास्तविक मी तसा तुझे भाव कधी केला नाही. तुम्ही जिल्ह्यातल्या आमदारांना विचारा, राज्यातल्या आमदारांना विचारा. आज पण माझ्याकडे कुणी कुठल्याही पक्षाचं, आपल्या बारामती तालुक्यामध्ये विचारा, आपल्या बारामती तालुक्यामध्ये काही आपल्या विचाराचे ग्रामपंचायती नसल्या तरी त्याही ग्रामपंचायतीला आपण निधी दिला. कारण इथल्या गावकऱ्यांनी साहेबांना साथ दिली, मला साथ दिली, सुप्रियाला साथ दिली, किंवा आम्ही जिल्हा परिषद, तालुका पंचायत किंवा साखर कारखाने, दूध संघ, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी, बारामती बँक, पीडीसीसी बँक, ज्या काही संस्था असतील त्याच्यामध्ये आम्ही सांगितल्यानंतर किंवा काल खरेदी विक्री संघाची जवळपास निवडणूक बिनविरोध झाली. अशा पद्धतीने आपण वागतो, अशा पद्धतीने काम करतो. त्याच्यामुळं
निवडणुकीपर्यंत मी तुम्हालाही त्या बाबतीमध्ये सांगू इच्छितो, कल्याण चव्हाण निवडणुकीपुरतं कागद दिलं ठीक आहे, आता तुम्ही गावचे सगळे निवडून आलेले आहेत, आता गावच्याकडे पहा, गावाकडे पहा आणि जे काही तुमचे प्रश्न असतील ते मला सांगा, चौलंगा आमच्या गोरखला सांगा. तीच गोष्ट जळगावच्या बाबतीमध्ये अशोकराव आणि बाकीच्या सगळ्यांनी लक्षामध्ये घ्यावी अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, सूचना आहे. आपल्या आणखीन कसे प्रश्न सुटतील, वेगवेगळ्या पद्धतीचे कामं दर्जेदार कशी होतील, त्याच्यात राजकारण कसं येणार नाही, त्याचबरोबर ज्या ज्या काही संस्था असतील त्या संस्थेचा फायदा हा सर्वांना कसा मिळेल याही बद्दलचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून त्या बाबतीमध्ये केला पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. आज वेगवेगळ्या पद्धतीनं कामं करत असताना अजूनही बरेचसे रस्ते आणि इतर गोष्टी आपण मंजूर केल्या. शिक्षणाला आपण महत्व देतो. कृषी मूल शिक्षण संस्थेनं गेल्या काही दिवसामध्ये कशा प्रकारे बदल झालाय. खरं तर आज आपल्यामध्ये अरविंदराव चांदगुडे हयात नाहीये, अरविंदराव वाबळे, चुकून मी चांदगुडे म्हणलं, दुरुस्त केल्याबद्दल धन्यवाद. अरविंदराव वाबळे, पण तेही नंतर माझ्यावर विश्वास दाखवायला लागले, कुणाला आणलं, रस्त्यात काही आंदोलन केली वगैरे. पण मला एकच म्हणायचं होतं की बाबांनो, तुम्ही काळजी करू नका, कुणी इथं बसणारा किंवा इथं नसणारा काळाच्या नियतीचा बोलवणं आल्यानंतर काही घेऊन जात नाही. शेवटी कृषी शिक्षण संस्था तिथंच राहणार आहे. सुप्याला पण आपण जे काही विद्या प्रतिष्ठानचं काम सुरू केलेलं आहे तेही तिथंच चांगल्या पद्धतीनं राहणार आहे. तिथेही आपल्याला बरीच कामं करायची आणि इतरही भागामध्ये अनेक प्रकारची कामं ही आपल्या वेगवेगळ्या शिक्षण संस्थांची चालू आहेत. त्याची पण नोंद आपण सगळ्यांनी या निमित्तानं घ्यावी. गावच्या विकासामध्ये गावच्या कारभाऱ्यांचं अत्यंत महत्वाचं योगदान त्या ठिकाणी असताना या गाव कारभाऱ्यांना सुद्धा गावकऱ्यांनी साथ दिली पाहिजे. गाव कारभाऱ्यांनी देखील सर्वांना विचारात घेऊन त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, तरच तुमचा सोबत सगळा गाव उभा राहील. उद्या त्याला उद्घाटन वगैरे असली तरी सगळ्यांची नावं टाकली पाहिजे. काय होते एका दुसऱ्याच्या नावाने दिली, पंचायत समितीचं सदस्य, जिल्हा परिषदेचं सदस्य, काही बिघडत नाही. प्रमोद जरा दिलदारपणे मोठ्या मनाने, दुसरा चुकत असला तरी आपण चुकायचं. एक मिनिट प्रभूतला पण अजून दिलीपरावांकडे गेले त्याच्यामध्ये तिथं अजून सकाळपासून भूक लागली, जेवताना जेवण सांग काय करू. होय बाबा, होय. त्याच्या संदर्भात कुणीच कुणाला देऊ नये, म्हणजे कुणीच चुकीचं वागू नये. मी म्हणजे सायंबाच्या वाडी पुरतच, सायंबाच्या वाडी, होय दिलीपराव याही बघा राव काय काय तर त्यांच्याही बोलण्यात तर मी काही कुणाचं नाकारत नाही, परंतु सगळ्यांनी मिळून मिसळून त्या बाबतीमध्ये काम केलं पाहिजे. आज अनेक गावकऱ्यांनी, अनेक ग्रामस्थांनी, अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी मला निवेदन दिली. हनुमान पाटील माझ्या विरोधी पक्ष नेत्यालाही पण बऱ्यापैकी स्टाफ असतो, ठेवता येतो, तो त्यांचा अधिकार आहे. म्हणजे अधिकार विधिमंडळाने दिलेला आहे, त्यांचा अधिकार नाही, विधिमंडळाने दिलेला आहे. त्याच्यामुळे आपला बराचसा जुना स्टाफ आपल्याकडे ठेवलेला आहे, जेवढा नियमाने ठेवता येतो. त्याच्यावर हनुमंतराव पाटीलच जे पूर्वी आपल्याकडे तहसीलदार होते तेच बारामतीची कामं बघतील. बाकीचे सगळे पदाधिकारी समोर स्टेजवर बसलेले आहेत, ते त्या पद्धतीने. त्याच्यावर आज काही मला चोपडे म्हणजे जलसंपदाची कामं सांगितली, काही मला मुंबईतली कामं सांगितलेली, काही मला बारामतीतली कामं सांगितलेली, प्रांताकडची, तहसीलदारांच्याकडची. तर त्या ठिकाणी आज प्रांत आजारी आहे. मला त्यांचा सकाळी फोन आला होता की दादा मी आजारी असल्यामुळे मी दौऱ्यात सहभागी होऊ शकत नाही. तर मी त्यांना सांगितलं की हनुमान पाटलांच्याकडे मी ती कामं देईल, की आपण बघा, नियमाच्या अधीन राहू, त्याच्यामध्ये त्या अडचणीतल्या माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करा. अशाही प्रकारे मी बोललो. काही पोलीस खात्याची पण आहेत, तर पोलिसांच्याही संदर्भामध्ये संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घालील. उद्या मी पुण्यामध्ये दिवसभर असल्यामुळं
काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण मी उद्या पुण्यामध्ये माझी गाठभेट होईल आणि त्या प्रकारे ती कामं मार्गी त्या ठिकाणी लावी। एकंदरीतच गाव कारभाऱ्यांनी लोकाभिमुख, पारदर्शक, प्रामाणिक आणि सचोटीच्या कारभारातून आपल्या साहेबावाडीचं गाव, साहेबाच्या वाडीचं गाव मोठं करावं, ते मोठं व्हावं, गावच्या विकासासाठी सर्वांना सोबत घ्यावं। गटातटाचं राजकारण काही फायद्याचं नसतं। मी तुम्हाला खरंच सांगतो, बारामती तालुक्यामध्ये का एवढा विकास होऊ शकतो, कारण मला एकदा तुम्ही निवडून पाठवल्यानंतर मला गटातटाच्या राजकारणामध्ये तुम्ही वेळ जाऊन देत नाही। त्याच्यामध्ये सगळेजण एकोप्याने त्या ठिकाणी राहतात। काही कारखान्यामध्ये आता पुरुषोत्तम दादा, काही इतर सहकारी असतात, काही तिथं पण भांड्याला भांडं लागतं। इथं बाळासाहेब पण आहे, बाळासाहेब किंवा आपल्याच ग्रुपमधले काही इतर विचाराचे असतात, परंतु शेवटी साहेबांनी आम्ही घेतलेला निर्णय अंतिम मानून आपण पुढे जातो। त्याच्यामुळे आपल्या संस्था पण इतर राज्यातल्या, तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या संस्थांच्या तुलनेने चांगल्या चाललेल्या आहेत, त्या अधिक चांगल्या चालाव्यात, लोकांना त्याचा पुरेपूर फायदा व्हावा, हीच आमच्या सारख्यांची सगळ्यांची धारणा आहे। आणि त्याच्यामुळेच गटातटाचं राजकारण पुढेच करू नये त्या मताचा मी देखील आहे। गावच्या विकासासाठी सर्व गाव एकजुटीने कसं काम करेल त्याकरता आपण लक्ष द्यावं आणि त्याच्याकरता आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी उभा आहोत। त्याच्यामध्ये आमच्यामध्ये दुजाभाव होणार नाही ही पण खात्री मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या वतीनं, माझ्या सर्व सहकारी मित्रांच्या वतीनं मी तुम्हाला देतो। साहेबाच्या वाडी गावाच्या विकासासाठी हनुमंत भगत, प्रमोद जगताप आणि त्यांच्या सगळ्या टीम ज्या प्रकारे पाठपुरावा केला आणि कामं केली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो। आणि अशाच पद्धतीची कामं आपापल्या गावामध्ये, आपापल्या वाडी वस्तीवर करण्याचा प्रयत्न हा तुम्ही सगळ्यांनी देखील करावा, अशा सूचना आपल्याला सगळ्यांना करतो। आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं साहेबाच्या वाडीच्या परिसरामध्ये जी विकास कामं झालेली आहे त्याचं लोकार्पण झालं असं जाहीर करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा देतो। जय हिंद, जय भारत।